आज मुलं म्हणाली नाश्त्याला मम्मी पास्ता बनव, तर मी म्हटलं चला आज ही रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकूया। तर हॅशटॅग स्नेहलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि जमलंच तर कमेंटही करा। तर आपण आता पास्त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। पास्त्याला लागणारं साहित्य म्हणजे कांदा, शिमला मिरची आणि एक हिरवी मिरची घ्या। एक किंवा दोन मिरची घातली तरी चालेल। जर तुमच्याकडे लहान मुलं असेल तर मिरची नाही घातली तरी चालेल। आणि त्यामध्ये आपल्याला लसूण बारीक चिरून घालायचं आहे। बघा ह्याप्रमाणे आपल्याला साहित्य लागणार आहे। दूध लागणार आहे, मैदा लागणार आहे आणि चीज लागणार आहे। तर एक बाउल मी पास्ता घेतलाय, बॉईल करत ठेवलाय आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय आणि थोडंसं एक चमचा तेल घातलंय आणि उकळी आल्या 10 मिनिटं उकळी आल्यानंतर आपण ते गाळून घेणार आहोत आणि थंड करायला ठेवणार आहोत। तेल घातल्यामुळे पास्ता आपला चिकट होणार नाही। तेल जरूर घाला, एक चमचा तेल घालायचं आहे। आता आपण फोडणी घालून घेऊया। अमूल बटर मी घातलंय 2 चमचे। जर अमूल बटर नसेल तर तुम्ही 2 चमचे तूप घातलं तरी चालेल आणि त्यात बारीक चिरलेला लसूण आणि एक मिरची टाकली आहे। लसूण आपण जवळजवळ 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि एक मोठा कांदा घेतलाय, तो असा लांबट चिरून घेतलाय। तो आपण त्या तुपामध्ये किंवा अमूल बटरमध्ये आपण परतून घ्यायचा आहे आणि मिरची आपण जी लांबट कापली होती शिमला मिरची ती पण आपण त्यात घालून घेतलेली आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला 5 मिनिटं या तुपामध्ये किंवा अमूल बटरमध्ये वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं आपण शिजवून घ्यायचं आहे। झाकण लावून 2 मिनिटं ठेवा आणि मग गॅस बंद करा आणि ते थंड करत ठेवा। चवीनुसार मीठही घालून घ्या। आता एका कढईमध्ये तूप किंवा अमूल बटर घाला 2 चमचे आणि त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास दूध घालायचं आहे, पण ते थोडं थोडं करून घालायचं आहे। आपण थोडं आधी दूध घातलं आहे आणि ते मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता मैदा लागणार आहे। आपल्याला व्हाईट सॉस तयार करायचा आहे। पास्त्यासाठी आपल्याला व्हाईट सॉस लागेल, तर तो सॉस कसा बनवायचा तो मी दाखवत आहे। तर आपण थोडा 1 चमचा आपण मैदा घालून घेतलेला आहे। ह्याप्रमाणे आपण मिक्स करून घ्यायचं आहे। जवळजवळ 2-3 टेबलस्पून आपल्याला मैदा लागेल। जेवढा पास्ता आहे म्हणजे 1 बाउल पास्ता असेल तर आपल्याला 2 चमचे मैदा लागेल। असं थोडं थोडं मैदा घालून आपण तो मिक्स करून गुठळ्या मोडून घेणार आहे। आपण त्याला लिक्विड फॉर्ममध्ये तयार करून घ्यायचं आहे। हा सॉस असा तयार होईल, पण कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे। आता आपण परत थोडंसं दूध घातलं आहे आणि थोडंसं परत मैदा घातलं आहे आणि असं मिक्स करून घेत आहोत। आपल्याला 2 ते 2.5 चमचे मैदा लागेल आणि 1 ग्लास दूध लागेल। याप्रमाणे आपण त्याची लिक्विड कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। याप्रमाणे आपला व्हाईट पास्ता तयार होईल। जास्त घट्टही करू नका, याप्रमाणे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये चीज घालून घेत आहोत। बघा याप्रमाणे आपण चीज घालून घेतलेलं आहे। एक ट्यूब घालून घ्या किंवा 2 स्लाइसचे पीसेस घालून घ्या। याप्रमाणे आपण चीज तुकडे त्याचे करून आपण घालून घेतले। ऑरिगॅनो पण 1 टेबलस्पून घाला आणि चिली फ्लेक्स पण 1 टेबलस्पून घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। आणि सगळ्या भाज्या त्याच्यात आपण घालून घ्यायच्या आहेत, ज्या आपण परतून घेतल्या होत्या। भाज्या घालून आपण मिक्स करून घेऊया आणि चिमूटभर मीठ घालून घेऊया त्याच्यात। आता पास्ताही घालून त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपला पास्ता तयार झालेला आहे।